प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेच्या आजच्या म्हणजे 26 ऑक्टोबरच्या भागामध्ये कमाल परफॉर्मन्स दाखवलेला आहे या इराचा. काय तमाशा केला प्रेक्षकांनो हिने, बाप रे बाप. विशाल तिला सांगतो की माझं तुझ्यावर प्रेम नाहीये, तेव्हा ही म्हणत असतेस काय 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 बोललास तू? नाही पण तू मला तर सांगितलं होतंस ना की तुझं माझ्यावर प्रेम आहे. विशाल म्हणतो मी तुला सांगायचा प्रयत्न केला खूप वेळेला. आता इरा म्हणते बोल 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 ना आता. विशाल तिला म्हणत असं शांत हो इरा. पण इरा म्हणते तू मला आधी का नाही सांगितलंस हे सगळं? विशाल म्हणतो अगं हो इरा, मी खूप वेळेला प्रयत्न केलेला आहे याआधी, पण तुला नाही सांगता आलं ग. अनफॉर्च्युनेटली काहीतरी घडत गेलं आणि सांगायचं राहून गेला. पण आता इरा म्हणते तू तू मला फसवलंयस. विशाल तिला पुढे काही बोलणार तेवढ्या जोरात किंचाळते ती, स्टॉप इट. तू तू मला फसवलंस. विशाल म्हणत असतो अगं असं का बोलतेस तू इरा, काय झालंय? आता ती मोठ्या मोठ्याने किंचाळायला लागते, फसवलं फसवलं. आणि आता खोलीमधल्या सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त करते आणि सगळे लाईट काय काय असतं तिच्या खोलीत ते सगळं फेकझोक करायला लागते. गौतमी येते तेव्हा अगदी थोड्या पॉईंटनी वाजते बरं का, नाही तर तिच्या डोक्यात काहीतरी बसणार होतं. गौतमी येऊन तिला सांभाळते. इरा काय होतंय तुला? इरा जोर जोरात किंचाळत असते. आता ती इरा बाहेर जाते बरं का. या विशालला प्रेक्षकांनो असं झालंय कुठून मी हिला बोललो आणि कुठून नाही. गौतमी आता त्या विशालकडे बघतच राहते. आता इकडे बघा या सगळ्यांची दिवाळीची तयारी चालू असते. सगळेजण आनंदात असतात. हे शुभंकर आणि बयो दोघेही जण आकाशकंदील बनवतात. आता हा रमाकांत त्या सुमनची डोकं लावत असतो. तिला म्हणत असतो की मला बेसनाचे लाडू पाहिजे आणि चकल्या पण पाहिजेत. आता ही सुमन म्हणते हो दोन्ही करणार आहे, पण तुम्ही मला मदत करणार आहे का? फराळा पण 2च खायचे तुम्ही. आणि आता रमाकांत म्हणतो 4 खाईल नाही तर 40 खाईल, तू कर ना चुपचाप. सुमन म्हणते मदत करा ना, मग कळेल किती मेहनत लागते ते. बयो म्हणते अगं आत्ते मी आहे ना, कशाला टेन्शन घेतेस, मी तुला मदत करेल, खाऊ दे त्यांना लाडू. रमाकांत म्हणतो याला म्हणतात बेसनाचा लाडू, म्हणजे याला म्हणतात कोकणाचा चेडू. म्हणजे गंमत जम्मत चालू आहे या सगळ्यांची. मग आता आरव म्हणतो अरे बाबा असं काय कापतोय तू, बयो सारखं कर ना. शुभंकर म्हणतात अरे बयो सारखं करायला मला वेळ लागेल रे, जमेल हळूहळू. अरे लहानपणी पण मला जमत नव्हतं, पण अपयशी यशाची पहिली पायरी आहे, त्यामुळे मी जमवतोय हळूहळू. आरव म्हणतो अरे बाबा वेस्ट घालवलेले ते पेपर मोज जरा बाजूचे, मग कळेल तुला तू अपयशाचा अख्खा जिना चढून वर आलायस म्हणून. छान चालू आहे सगळ्यांची गंमत जम्मत. आरव म्हणतो पेशंट ऑपरेट करताना किती बारकाईने ऑपरेट करतोस तू, आणि आता पेपर कापताना किती घोळ घालतोय. बयो म्हणते बाबा तुम्हाला किती वेळा प्रयत्न करायचा आहे ना, करा तुम्ही, काही हरकत नाहीये. रमाकांत म्हणतो हो चालेल ना, पुढच्या वर्षीची दिवाळी येईपर्यंत प्रयत्न करू देत. मग सगळेच जण हसायला लागतात. आता इकडे इराचा चालू होतो आरडाओरडा की गौतमी तिला थांबवत असते, थांब इरा काय झालं, बोल तर खरी ना माझ्याशी. पण आता हिचा मोठा मोठा आरडाओरडा बाहेर ऐकू जातो, बयोला आरवला शुभंकरांना. आता ही इरा म्हणते मला कोणाला काही सांगायचं नाहीये, मला धरू नका कोणी. आता ती बाहेर येते तेव्हा शुभंकर तिला धरतात आणि म्हणतात इरा अगं अगं काय झालं, तू का ओरडतेस? इरा फक्त म्हणत असते फसवलंय मला, फसवलंय, माझ्या आयुष्यात काही सगळं मनासारखं घडत नाही. आता शुभंकर म्हणतात अगं काय बोलतेस इरा, नीट सांग ना. आता गौतमी म्हणते अरे ती नीट सांगतच नाहीये शुभू केव्हाची. आता इरा म्हणते मला वीट आलाय या सगळ्या गोष्टींचा, माझ्या आयुष्यामध्ये सतत काही ना काही घडत असतं आणि आनंदी राहतच नाही मी. इराला आता बयो म्हणते अगं शांत हो इरा. आता इरा म्हणते मी कशी शांत राहणार, मी कशी थंड राहू. आता बघा प्रेक्षकांनो, म्हणजे ती म्हणते की माझ्यासोबत एवढी मोठी गोष्ट झाली आहे, मी कशी शांत राहू. पण आता बरं झालं त्या विशालने बयोचं नाव नाही घेतलं, नाही तर बयोचं आज बयोचं काही खरं नव्हतं बरं प्रेक्षकांनो. नाही तर बापरे बाप किती तमाशा केलाय तिने बघा. आता यांनी सगळ्यांनी छान ते आकाश कंदिलाचं वगैरे टेबलावर पसारा असतो ना, तो सगळा पसारा ती पांगवते आणि मोठ्याने रडते. म्हणजे जितक्या जोरात घसा फोडून रडता येईल ना तितक्या जोरात ती रडतीये. आता शुभंकर तिला म्हणतात इरा तू शांत होतेस का, सांगतेस का काय झालंय ते. आता इरा आता त्या विशालकडे सारखी बघत असते. मग आता ही बयो त्या विशालकडे जाऊन उभी राहते. आता बयो विशालला विचारते सर तुम्ही इराला काही बोललात का? इरा तुमच्या सोबत जायच्या आधी व्यवस्थित होती, काय झालंय सांगा ना मला. सर प्लीज मला सांगा, तुम्ही काहीतरी बोललात तिला, तुम्ही शांत बसलाय म्हणजे काहीतरी घडलंय, बोला ना काय घडलंय ते. इरा सारखी रडत असते. आता ही बयो त्या विशालला विचारते तेव्हा विशाल आधी तर काही बोलत नाही, मग म्हणतो मी सांगितलंय तिला की माझं तिच्यावर प्रेम नाहीये म्हणून. आता ही बयो म्हणते तिची अवस्था बघा हो, का सांगितलं तुम्ही. प्रेक्षकांनो खरं तर म्हणजे मला या गोष्टीमध्ये बयोला निगेटिव्ह नाही म्हणायचंय, पण हे सगळं घडायला ना बयो कारणीभूत आहे. खरं तर बयोने विशालला आधीच सांगू द्यायला हवं होतं आणि विशालने सुद्धा
तोच राग आज बयोवर काढलाय. आज ना तुम्ही पूर्ण एपिसोड बघा, तुम्हाला खूप आवडेल. इकडे इरा उठून उभी राहते आणि म्हणते हाच सांगेल तुम्हाला काय घडलंय ते नेमकं. शुभमकर आवाज देतात विशालला आणि म्हणतात इकडे ये विशाल, काय झालंय. तो आता काहीच बोलत नाही. तेव्हा गौतमी त्याच्या ओरडते आणि म्हणते ए विशाल, खरं खरं सांग, काय बोललास तू इराला आमच्या. आता विशाल काही बोले ना, तेव्हा इरा जोरात ओरडते आणि म्हणते हा काय बोलणार आहे, काही बोलणार नाही तो. मी सांगते ना तुम्हाला काय झालंय ते. हा मुलगा आता मला म्हणतोय की याचं माझ्यावर प्रेम नाहीये, याने मला फसवलंय. बापरे प्रेक्षकांनो, असं म्हणायचं नाही मला, पण विशालने बिचाऱ्याने कधीही हिला फसवलेलं नाहीये. हीच त्याच्यामध्ये गुंतत गेली, पण कधी माणसांची बाजू ऐकलीच जात नाही. हे दुर्दैव आहे. असो, पण आता इरा म्हणते माझीच नाही, या रूममध्ये असलेल्या प्रत्येकाची फसवणूक केली आहे ह्याने. इतका टाइम याने स्पेंड केला माझ्यासोबत, इतक्या मेमरीज बनवल्या, एवढ्या फिलिंग मी इन्व्हॉल्व केल्या याच्यामध्ये, आणि आता हा म्हणतोय की हा माझा गैरसमज झालाय आणि ह्याचं माझ्यावर प्रेमच नाहीये. माझा गैरसमज झालाय की प्रेम आहे म्हणून हा बोलतोय असं मला. आता हा म्हणतोय की याचं माझ्यावर प्रेमच नाहीये. इरा खरं तर असं बोलतेय जणू काही विशालने हिचा काही गैरफायदा घेतला असावा. प्रेक्षकांनो, काय म्हणजे भावना कशा असतात ना, अवघड. असं म्हणायचं नाहीये मला, पण बघा, आपण जर मोकळेपणाने बोलत गेलो नाही ना, तर हे असं अडकून पडतो आणि विशालला बिचाऱ्याला विनाकारण शिक्षा झालेली आहे. मी तर म्हणते त्याने त्या बयोचाही नाद सोडून द्यावा आणि इराचाही नाद सोडून द्यावा आणि चालला जाऊ कुठेतरी. काही अर्थ आहे का त्याला? बिचाऱ्याला मनाविरुद्ध त्या इरावर प्रेम करावं लागते, हे चुकीचं आहे ना. आणि मी इथे स्पष्ट करू इच्छिते की आपण फक्त मालिकेमधल्या पात्रांबद्दल बोलतोय, बाकी इथे कोणाला काही बोलण्याचा उद्देश नाहीये. असो, तर आता इरा त्याला खूप बोलते वाटेल तशी. इरा आता त्याला विचारते तुला जरा जरी कधीतरी वाटलं असेल ना की मी तुझ्यावर प्रेम केलंय, तर बोल, मला खरं सांग की तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही, हो की नाही सांग. विशाल काहीच बोलत नाही. मग आता ती म्हणते नाही ना, ठीक आहे, मग आता मला काय करायचं ना ते मी करेल. आता ती गाडीची चाबी घेते आणि तन तन फन फन करून ती गाडी उघडते, त्या गाडीत बसते आणि आता गाडी चालू करत असते. हे सगळेजण वेड्यासारखे बाहेरून इरा इरा अगं दार उघड असं करत असतात, पण ही काही दार उघडे ना. आता बघा प्रेक्षकांनो, अति लाडाचे हे परिणाम आहे. ती कोणाला धजतच नाहीये, कारण तिला कोणाचाच धाक नाहीये. तिला वाटेल तसं वागायची सवय आहे पहिल्यापासून, त्यामुळे ती आता तेच करतीये. आता ही बयो जाते आडवी त्या गाडीच्या समोर आणि म्हणते इरा, तुला माझी शपथ आहे, तू पुढे कुठेही जाणार नाहीयेस. इरा थांब इरा. आता हिचं ती ऐकणार आहे का? तिने गाडी चालू केलेली असते. आता हे शुभमकर ओरडत असतात अगं गाडी बंद कर. आरव म्हणतो इरा गाडी बंद कर. आता हे विशालला काही सुचे ना. आता बयो म्हणत असते लांबून विशाल सर तुम्ही काहीतरी सांगू शकता, प्लीज काहीतरी बोला, थांबवा. गाडी बघा आता या बयोच्या किती जवळ आली आहे ते, कारण इरा आता त्या बयोला उडवत असते की काय की बहुतेक तरी हेच प्रयत्न असतो तिचा. आता तिने जवळपास ते एक्सिलेटर जोरात दाबलंय आणि बयोच्या जवळ जात असते ती. आता विशाल म्हणतो मनातल्या मनात की आता याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही, आणि पटकन त्या गाडीच्या समोर जातो आणि कान धरतो आणि म्हणतो इरा अगं आय एम जस्ट जोकिंग, मी प्रँक करत होतो तुझ्यासोबत, गंमत केली ग इरा, अगं माफ कर मला. आता इरा त्याचे बोल जे आहेत ना ओठांचे ते कॅप्चर करते, कारण गाडीचे आरसे लावलेले असतात ना, आणि मग जरा वेळाने बाहेर येते शांत होऊन आणि आता विशालला जाब विचारते का केलंस तू हे सगळं. विशाल म्हणतो अगं आय नो मी चुकीचं वागलोय, सॉरी, मी प्रँक केला ग, म्हणजे मला फक्त एवढंच बघायचं होतं की तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे की नाही. इरा म्हणते मग काय जाणवलं रे तुला. आता विशाल म्हणतो हो अगं मला कळलंय की तू माझ्यासाठी खरंच खूप वेडी आहेस. मग इरा म्हणते वेडी मी नाहीये, वेडा तू आहेस, तुला कळतं का तू काय केलंयस ते. पण प्रेक्षकांनो या धिंगाण्यातनं एक गोष्ट चांगली झाली आहे, ते म्हणजे शुभमकरांना कळलंय की कुठेतरी पाणी मुरतंय म्हणून. इरा त्याचे हात लुचत असते आणि म्हणत असते तुला कळतं का काही, तू काय केलंयस ते समजतंय का विशाल. आता विशाल म्हणतो अगं नाही करणार पुन्हा मी असं, हा जोक होता. आता ही इरा या सगळ्यांसमोर म्हणजे आई वडील कोणाचीही तमा न बाळगता डायरेक्ट त्या विशालच्या म्हणजे अंगावर पडते, मिठीत घेते त्याला. आणि मग ती गौतमी म्हणते इरा सोड त्याला आणि मला तुझ्याशी बोलायचं आहे. मग आता लगेच इरा म्हणते मम्मा प्लीज मला विशालशी बोलायचंय, तू मध्ये पडू नकोस प्लीज, चल विशाल वी नीड टू टॉक. असं म्हणून ती त्याला घेऊन आतमध्ये खोलीत जाते. शेवटी सुमन म्हणते बाई भयो तू जा बाई तिच्या मागे. आणि आता शुभमकरांना कळतंय की काहीतरी गांभीर्य आहे. विशाल एवढा सेन्सिबल मुलगा आहे, तो असं कधीच करू शकत नाही. आता एवढा सगळा झालेला पसारा बयोला आवरायचा आहे. आता ती एक एक पसारा आवरत असते आणि बयो त्या इराला म्हणते बयो की तू हे चुकीचं वागलीस इरा, तू असं वागायला नको होतंस. आता इरा म्हणते हो मला माहिती आहे मी चुकीचं वागली आहे आणि मी असं वागायला नको होतं, पण मी हे जे काही वागली आहे ना माझ्या विशालसाठी वागली आहे,
कारण माझं खूप प्रेम आहे माझ्या विशालवर आणि तो माझ्यापासून लांब झालेला मी सहन करू शकत नाही. आता या बयोला काही कळतं का? त्या विशालला बोलती ती इरा समोर, सर तुम्ही अशी का मस्करी केली इराची, तुम्हाला कळतंय का याचे काय परिणाम झाले असते. आता त्या विशालची अवस्था काय, त्याला असं बोलावं का? खरं तर तिच्यामुळे तो या इराला बोकांडी घेतोय. आता तो म्हणतो की हो बरोबर आहे तुझं सरस्वती, माझं एकट्याच चुकलंय, बाकी सगळे तुम्ही बरोबर आहात ना, हो की नाही. तो बिचारा आधीच भोगतोय या बयोच्या कर्माची फळं. आता तो म्हणतो इरा, आता तो इराचीच माफी मागतो बिचारा आणि म्हणतो सॉरी इरा, मी तुझी अशी गंमत करायला नको होतं आणि आय एम व्हेरी सॉरी, मी आता यापुढे असं नाही करणार आणि मला माफ कर. आता ही इरा त्याचा हात हातात घेते आणि म्हणते विशाल मी पण सॉरी, मी असं करायला नको होतं. खरं सांगू प्रेक्षकांनो, मी असं म्हणायला नको, पण मला आता असं वाटायला लागले की बयोपेक्षा जास्ती इरा प्रामाणिक आहे तिच्या भावनांसोबत. ॲटलिस्ट ती कबूल तरी करते की तिचं प्रेम आहे म्हणून, पण बयोला प्रेम असून सुद्धा ती कबूल करत नाही. अरे यार काय प्रॉब्लेम आहे, ठीक आहे ना, हा विशाल चांगला मुलगा आहे, करायचं प्रेम कबूल, ठीक आहे जे होईल ते होईल, पण आयुष्यभर असं कोणी एकमेकांसोबत राहील का ज्याचं प्रेमच नाही आहे एकमेकांवर. ते म्हणजे विशाल थोडीच या इरासोबत आयुष्यभर राहणार आहे, ती कशी, हा कसा, किती मिसमॅच आहेत दोघं जण. असो तर आता इरा म्हणते विशाल तू असं बोलल्यावर माझ्या पायाखालची जमीन सरकली, तू आता असं करू नकोस. मग आता पुन्हा सॉरी म्हणते आणि मी आता यापुढे असं करणार नाही असंही म्हणते त्याला. मग आता बयो म्हणते की तू आवरून घे ना आता इरा. मग इरा पुन्हा म्हणते विशालला की हे बघ विशाल असा प्रँक नको करूस, मी असं तुझं गंमत नाही सहन करू शकत आणि तुझ्याशिवाय माझं आयुष्य मी इमॅजिन नाही करू शकत. तुला गमवण्याच्या विचारामध्येच मी हे सगळं करून बसले, पण असा प्रँक करू नकोस. आता इरा असं बोलून तिथून निघून जाते. ती एवढं इंग्लिश बोलते ना प्रेक्षकांनो, प्रत्येक गोष्ट इंग्लिशमधनं नाही सांगता येत, काही काही गोष्टी मराठीतून ट्रान्सलेट कराव्या लागतात. असो तर आता इरा गेल्यानंतर हा विशाल त्या बयोचा हात धरून तिला बाहेर फरफटत आणतो. बयो म्हणते सर कोणी बघेल ना. विशाल एवढा चिडलेला असतो, तो म्हणतो बघू दे ना, मग बघितलं तर काय फरक पडतो. सरस्वती तुझ्यामुळे मी या खड्ड्यात पडलेलो आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे हे मी इराला आधीच सांगितलं असतं ना, तर आज मला तिचा एवढा मोठा मनस्ताप बघायची गरज पडली नसती. तिला मी खरंच सांगितलं होतं, म्हणजे खूप प्रयत्न करून हिम्मत आणून मी तिला खरं सांगितलं होतं, पण तिच्या हट्टामुळे मला आता अशी माघार घ्यावी लागलेली आहे. तुला काहीच वाटत नाही का ग सरस्वती? आता का ग गप्प बसलीस तू? आता तुला काहीच वाटत नाही का? या सगळ्या ट्रॉमामध्ये ना मी तुझ्यामुळे पडलोय, तू मला भरीस पाडलं म्हणून मी त्या इराला खोटं खोटं बोललो की माझं तिच्यावर प्रेम आहे. आता सांग ना मला, मी या सगळ्या नाटकातून कसं बाहेर पडू? काढ मला बाहेर. आता मी आता गुंतत चाललोय, मला असं वाटतंय ना जणू काही ना एखाद्या दलदलीत अडकलोय. काय तमाशा चाललाय माझ्या आयुष्यात. अगं माझं तुझ्यावर प्रेम आहे ग बाई, त्या इरावर नाहीये. आता किती वेळेला सांगू मी प्रेक्षकांनो, हे वाक्य मी ऍड केलंय. खरंच त्याचं बिचाराचं वैतागणं किती साहजिक आहे आणि हा भाग इथेच त्यांनी पूर्ण केलाय. भारी होता की नाही भाग? मग पटकन लाईक करून टाका आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. तर आता पुढच्या भागात आपण बघतोय की बयो शुभंकरांना म्हणत असते की बाबा तुम्ही चहा घ्या ना. आता ते म्हणतात नाही मला नकोय. मग आता बयो विचार करते बाबा अचानक कुठे निघून गेले असतील. शुभंकर आता डायरेक्ट विशालच्या घरी गेलेत आणि त्याला म्हणतात की विशाल तू म्हणालास मस्करी केली, पण विशाल खरंच मस्करी होती का रे ती? विशाल आता ठरवतो की आपण शुभंकर सरांना सगळं खरं खरं सांगूयात. आता बघा प्रेक्षकांनो, तिथे सुद्धा ही बयो त्याला आडवी जाईल. काय चाललंय या बयोचं. असो तर आजचा भाग हा असा होता. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय वाटतं तुम्हाला कमेंट करून मला नक्की कळवा. धन्यवाद.